नमस्कार मित्रांनो. आज आपण 9वा पाठ बघूया महाजनपदे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मगधपर्यंत माहिती बघितली होती. आता आपण त्या समोरची माहिती बघूया. मगधचे नंद राजे इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगधच्या गादीवर नंदराजे राज्य करत होते. प्राचीन भारताच्या इतिहासातील हे पहिले साम्राज्य होते. या साम्राज्याचा विस्तार तक्षशिला, पंजाब, कर्नाटक, बंगाल, बिहार ते हिमालयापर्यंत होता. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद होते. हे लक्षात राहू द्या. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव काय होते? धनानंद होते. तो धनलोभी व जुलमी असल्याने प्रजेत असंतोष होता. चंद्रगुप्त मौर्य या महत्वाकांक्षी तरुणाने मगधवर स्वारी करून नंद राजवटीचा शेवट केला. नंद राजवटीचा शेवट कोणी केला? चंद्रगुप्त मौर्य यांनी. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया. नंद राजांनी आपल्या विस्तृत राज्याला आवश्यक अशी शासन व्यवस्था निर्माण केली होती. ही शासन व्यवस्था मौर्य काळातही चालू राहिली. नंद राजांकडे चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होते. परकीय आक्रमणे बघूया. मगध साम्राज्याच्या उदयाच्या वेळी इराणचा सम्राट दार्युश याने भारताच्या वायव्येकडील गांधार व सिंध या प्रदेशांवर आक्रमण केले आणि ते प्रदेश जिंकले. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजनैतिक संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण सुरू झाली. बघा, भारत व इराण यांच्यात व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण कशी सुरू झाली? या ठिकाणी बघा, इराणचा सम्राट दार्युश याने गांधार व सिंध हे प्रदेश जिंकले. त्यामुळे भारत व इराण यांच्यात राजनीतिक संबंध निर्माण झाले. त्यातून व्यापार आणि कलेच्या क्षेत्रात देवाणघेवाण सुरू झाली. सिकंदरची स्वारी. ग्रीक राजा अलेक्झांडर उर्फ सिकंदर याने इराणच्या साम्राज्याचा पाडाव केला. नंतर त्याने भारतावर स्वारी केली. सिंधू नदी ओलांडून सिकंदर तक्षशिलेस आला. या मार्गावर काही स्थानिक भारतीय राजांनी त्याच्याशी निकराचा लढा दिला. दरम्यानच्या काळात सिकंदरच्या सैनिकांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. भारतीय सैन्याच्या कडव्या प्रतिकाराला त्यांना तोंड द्यावे लागले. स्वदेशापासून ते खूप दूर आले होते. मायदेशी परत जाण्याची त्यांची इच्छा होती. त्यांनी सिकंदर विरुद्ध बंड पुकारले. जिंकलेल्या प्रदेशातूनही उठाव होऊ लागल्याच्या बातम्या सिकंदरच्या कानावर येऊ लागल्या. जिंकलेल्या भारतीय प्रदेशांची व्यवस्था आपल्या अधिकाऱ्यांवर सोपवून सिकंदर भारतातून माघारी फिरला. वाटेत बाबिलोन येथे इसवी सन पूर्व 323 मध्ये सिकंदर मरण पावला. सिकंदर कधी मरण पावला? इसवी सन पूर्व 323 मध्ये. भारत ग्रीस संबंध बघूया. सिकंदरच्या स्वारीनंतर भारत व ग्रीस या देशातील दळणवळण वाढले. व्यापार वाढीला चालना मिळाली. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शिल्पशैली अशी म्हणतात. हे लक्षात राहू द्या. गांधार शिल्पशैली कशाला म्हणतात? ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शैलीला गांधार शिल्पशैली अशी म्हणतात. ग्रीकांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण होती. या ठिकाणी आपल्याला ग्रीकांची नाणे दाखवले आहे. त्यावर एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र असे. नाण्यावर त्या राजाचे नावही लिहिलेले असे. अशी नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी ग्रीकांपासून घेतली. भारत व भारताच्या पश्चिमेकडील देश यांच्यामधील व्यापाराला चालना मिळाली. बघा, नाण्याच्या एका बाजूला राजाचे आणि दुसऱ्या बाजूला एखाद्या देवतेचे चित्र. या प्रकारचे नाणी तयार करण्याची कल्पना भारतीयांनी कोणाकडून घेतली? ग्रीकांपासून घेतली. हे एक लक्षात राहू द्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक रिकामी जागा असे. काय असे? गणपरिषद. महाजनपदांमध्ये ज्येष्ठ व जबाबदार नागरिकांची एक गणपरिषद असे. दुसरी रिकामी जागा. अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद रिकामी जागा या ठिकाणी भरवली. कोणत्या ठिकाणी? राजगृह. अजातशत्रू याने बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह या ठिकाणी भरवली. तिसरी रिकामी जागा. वैशिष्ट्यपूर्ण नाणी तयार करण्याची कल्पना
भारतीयांनी रिकामी जागा पासून घेतली? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. ही तीनही रिकामी जागा महत्वाची आहे. दुसरा प्रश्न बघूया. योग्य जोड्या लावायच्या आहे. महागोविंद हा कोण होता? वास्तुविशारद होता. जीवक कोण होता? वैद्य होता. प्रसेनजित कोण होता? कोसलचा राजा होता. मगधचा राजा कोण होता? याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. पहिला प्रश्न बघूया. कोणती महाजनपदे महत्वाची होती? कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही महाजनपदे महत्वाची होती. दुसरा प्रश्न. चतुरंग सैन्य म्हणजे काय? चतुरंग सैन्य म्हणजे पायदळ, घोडदळ, हत्तीदळ व रथदळ होय. अजातशत्रूच्या कामगिरीची माहिती लिहा. उत्तर बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला अजातशत्रूच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे. बघूया आपण. अजातशत्रू याने राज्य विस्ताराची मोहीम पुढे चालवली. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने जैन व बौद्ध धर्मांना राज्याश्रय दिला. अजातशत्रूने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याच्या प्रचारासाठी प्रयत्न केले. बौद्ध धर्माची पहिली परिषद अजातशत्रूने राजगृह या ठिकाणी भरवली. हे लक्षात राहू द्या, महत्वाचं आहे. समोरचा प्रश्न बघूया. सिकंदरच्या स्वारीचे भारतावर कोणते परिणाम झाले? उत्तर बघूया आपण. या ठिकाणी बघा, सिकंदरच्या स्वारीनंतर भारतावर झालेले परिणाम दिले आहे. पहिला परिणाम, भारत व ग्रीस या देशातील दळणवळण वाढले. व्यापार वाढीला चालना मिळाली. ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला आणि त्यातूनच गांधार शिल्पशैली निर्माण झाली. हे परिणाम लक्षात राहू द्या, विचारल्या जाऊ शकते. या ठिकाणी या पाठातील प्रश्न संपते. या पाठाच्या शेवटी काही महत्वाची माहिती दिली आहे, बघूया आपण. या ठिकाणी आपल्याला 16 महाजनपदांची नावे दिली आहे. महत्वाचं आहे. यावर आपल्याला राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, म्हणून लक्ष देऊन बघा. काशी म्हणजेच आजचा बनारस, कोसल म्हणजेच आजचा लखनौ, मल्ल म्हणजेच आजचा गोरखपूर, वत्स आजचा अलाहाबाद, चेदी आजचा कानपूर, कुरू म्हणजेच आजचं काय दिल्ली. दिल्ली हे शहर लक्षात राहू द्या. पांचाल म्हणजेच आजचा रोहिलखंड, मत्स्य म्हणजेच आजचं जयपूर, जयपूर लक्षात राहू द्या. शूरसेन म्हणजेच आजचा मथुरा, अशमक म्हणजेच आजचा महाराष्ट्रातील औरंगाबाद, अवंती म्हणजेच उज्जैन, अंग म्हणजेच आजचा पूर्व बिहार. यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला गेला आहे, लक्षात राहू द्या. मगध म्हणजेच आजचा दक्षिण बिहार, वृज्जी म्हणजेच उत्तर बिहार, गांधार म्हणजेच आजचा पेशावर, कंबोज म्हणजेच आजचा गांधार जवळ येते कंबोज. हे काही महत्वाचे नाव लक्षात राहू द्या. समोर बघूया. गांधार शिल्पशैली तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशात गांधार शैली विकसित झाली. एक लक्षात घ्या. गांधार शिल्पशैली कुठे विकसित झाली? तक्षशिलेच्या आसपासच्या प्रदेशात गांधार शैली विकसित झाली. ग्रीक कलाशैलीचा प्रभाव भारतीय शिल्पशैलीवर पडून ही नवीन शैली रूढ झाली. वास्तवता, बांधेसूदपणा व दगडातील नाजूक कोरीव काम ही या शैलीची वैशिष्ट्य होती. गौतम बुद्धांच्या अनेक प्रतिमा या शैलीत शिल्पित केलेल्या आहेत. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक यू.